नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक प्रश्न आहे. लग्नानंतर पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत आणि नात्यात विश्वास टिकून राहावा, यासाठी काय महत्वाचे आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग, आजची घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसराशी संबंधित आहे. ही घटना अनेक नात्यांमधील विश्वास, संशय आणि चुकीच्या निर्णयांचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे दाखवून देते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तासगाव परिसरातील एका छोट्याशा गावात सखाराम वाघमारे नावाचे एक सर्वसाधारण शेतकरी राहत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि 2 मुलं होती. त्यांचा मोठा मुलगा अविनाश हा घराचा मुख्य आधार होता. अविनाशचे शिक्षण फारसे झाले नव्हते. गावात राहून फारशा संधी मिळणार नाहीत हे त्याला जाणवत होते. त्यामुळे तरुण वयातच त्याने मिरज शहर गाठले. तिथे एका खाजगी कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. अविनाश स्वभावाने शांत आणि कष्टाळू होता. दिवसभर मेहनत करायची, पगारातून शक्य तितके पैसे वाचवायचे आणि त्यातील काही रक्कम आई वडिलांना पाठवायची, असा त्याचा दिनक्रम होता. सणवार किंवा सुट्टी आली की तो आनंदाने गावाकडे परतायचा. आई वडिलांसोबत वेळ घालवायचा आणि पुन्हा कामासाठी मिरजला जायचा. काही वर्षांनी अविनाशच्या लग्नाचा विषय घरात सुरू झाला. त्याचे वय लग्नासाठी योग्य झाले होते. सखाराम आणि त्यांच्या पत्नीने मुलासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. याच काळात शिराळा परिसरातील काशीनाथ जाधव यांच्या मुलीचे स्थळ अविनाशसाठी आले. मुलीचे नाव होते मीनल. मीनल घरातील कामात मदत करणारी आणि शांत स्वभावाची होती. अविनाशने तिचा फोटो पाहिला आणि त्याला हे स्थळ पसंत पडले. दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा सुरू झाली. लग्नाच्या बोलण्या पुढे जाऊ लागल्या. मात्र याच ठिकाणी या कथेतील एक वेगळी गोष्ट घडली. मीनलची आई वंदना हिने सांगितले की तिला होणाऱ्या जावयाला प्रत्यक्ष भेटायचे आहे. फोटोवरून निर्णय घेण्याऐवजी ती स्वतः अविनाशला भेटून त्याच्याशी बोलणार होती. अविनाश त्यावेळी सुट्टीवर गावात आला होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे एका बाजारात दोघांची भेट झाली. वंदना आपल्या मुली मीनल सोबत तिथे आली. पहिल्या भेटीत सर्व काही सामान्य वाटत होते. अविनाश शांतपणे बोलत होता आणि वंदना त्याच्याशी काही प्रश्न विचारत होती. भेटीनंतर वंदनानेही या लग्नाला होकार दिला. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारी सुरू केली आणि अखेर 2018 मध्ये अविनाश आणि मीनलचे लग्न झाले. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. अविनाश कामानिमित्त मिरजला राहत असला तरी तो शक्य तितक्या वेळा गावी येत असे. दोघांमध्ये संसाराविषयी अनेक स्वप्ने होती. मीनललाही नवऱ्याचा स्वभाव आवडत होता. दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला. काही महिन्यांनी मीनलने आपल्या माहेरी जाण्याचा हट्ट केला. अविनाश काही दिवसांच्या सुट्टीवर गावात आला होता. मीनल म्हणाली, "आपण माझ्या आई वडिलांना भेटून येऊया. मला त्यांची आठवण येते." अविनाशने तिच्या आग्रहाला होकार दिला. दोघे शिराळ्यातील मीनलच्या माहेरी गेले. घरात जावी आल्यामुळे काशीनाथ आणि वंदना आनंदी झाले. त्यांनी अविनाशचे स्वागत केले. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले आणि बराच वेळ गप्पा मारल्या. रात्र वाढत गेली. झोपण्याची वेळ झाली तेव्हा काशीनाथ यांनी अविनाशसाठी घराच्या बाहेरील बाजूला असलेल्या एका स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली. मीनलला मात्र वंदनासोबत झोपायला सांगण्यात आले. अविनाशला हे थोडे विचित्र वाटले, पण त्याने काही विचार केला नाही. रात्री घरात शांतता पसरली. अविनाशला मात्र झोप येत नव्हती. काही वेळाने त्याने मीनलला मोबाईलवर संदेश पाठवला. "तू जागी आहेस का?" मीनलने संदेश वाचला. तिने उत्तर दिले की सगळे घरात आहेत. आज शांत झोप, सकाळी बोलू. अविनाशने पुन्हा आग्रह केला, पण मीनलने त्याला समजावले. याच दरम्यान वंदना जागी होती. तिने आपल्या मुलीचा मोबाईल पाहिला आणि त्यावर आलेले संदेश तिच्या लक्षात आले. पुढे जे घडले त्याने या कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्या रात्री वंदनाने असा निर्णय घेतला ज्याची कल्पना अविनाशनेही केली नव्हती. अविनाशला वाटले की मीनलच त्याच्याशी बोलत आहे. मात्र परिस्थिती वेगळी होती. काही वेळाने अविनाशला सत्य समजले आणि तो हादरला. त्याने वंदनाला स्पष्टपणे सांगितले की हा प्रकार चुकीचा आहे आणि तो यामध्ये सहभागी होऊ इच्छित नाही. पण वंदनाने त्याला या गोष्टीबद्दल कोणालाही सांगू नये अशी धमकी दिली. अविनाश घाबरला. त्याला आपल्या संसाराची, पत्नीची आणि समाजातील प्रतिष्ठेची चिंता वाटू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मीनलला घेऊन मिरजला परतला. त्याला वाटले की आता हा विषय संपेल, पण तो चुकीचा ठरला. काही दिवसांनी वंदनाकडून अविनाशला फोन आणि संदेश येऊ लागले. सुरुवातीला त्याने ते टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हळूहळू या प्रकरणात तो अडकत गेला.
एक चुकीचा निर्णय दुसऱ्या चुकीच्या निर्णयाला जन्म देत गेला. अविनाशच्या मनात अपराधीपणा आणि भीती होती, तर दुसरीकडे वंदना त्याच्यावर दबाव आणत होती. काही काळानंतर अविनाश मिनलपेक्षा वंदनाच्या संपर्कात अधिक राहू लागला. घरातील लोकांना काहीच कळत नव्हते. मात्र अशा गोष्टी कितीही लपवल्या तरी त्यांचे परिणाम कधीतरी समोर येतात. अविनाशचे वारंवार सासरवाडीला जाणे आणि वंदनाशी वाढलेला संपर्क काशीनाथ यांच्या लक्षात येऊ लागला. त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. मिनललाही हळूहळू काहीतरी चुकीचे घडत असल्याची जाणीव होऊ लागली. एका बाजूला पती आणि दुसऱ्या बाजूला आई यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मिनलसमोर आता अनेक प्रश्न उभे राहू लागले होते. पण त्यावेळी तिला या नात्याची खरी खोली माहीत नव्हती आणि पुढे याच संशयातून संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारी घटना घडणार होती. पुढील भागात मिनलला सत्य कसे समजले, काशीनाथ यांच्या संशयाचे काय झाले आणि या नात्यामुळे पुढे कोणता मोठा निर्णय घेतला गेला. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की अविनाश आणि मिनलचा संसार सुरुवातीला व्यवस्थित सुरू होता. मात्र मिनलच्या आई वंदनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे या कुटुंबात एका गुप्त नात्याची सुरुवात झाली. अविनाशला हा प्रकार चुकीचा असल्याची जाणीव होती, पण भीती, दबाव आणि परिस्थितीमुळे तो हळूहळू त्या नात्यात अडकत गेला. काही दिवसांनी अविनाश पुन्हा आपल्या कामावर मिरजला गेला. बाहेरून पाहता त्याचं आयुष्य नेहमीसारखंच सुरू होतं. तो कामावर जायचा, घरी यायचा आणि मिनलसोबत संसार करत होता. पण मनात मात्र एक मोठं गुपित दडलेलं होतं. वंदना त्याला वारंवार फोन आणि संदेश करत होती. सुरुवातीला अविनाश तिच्याशी बोलणं टाळत होता. त्याला वाटत होतं की एकदा हा विषय थांबला की सगळं पूर्वीसारखं होईल. पण वंदना त्याला सतत भावनिक दबावात ठेवत होती. आपल्यात जे झालं ते आता कोणाला सांगू नको, नाहीतर तुझा संसार आणि प्रतिष्ठा दोन्ही धोक्यात येतील, असं ती त्याला सांगत होती. अविनाश घाबरत होता. त्याला पत्नी मिनलला सत्य सांगण्याची हिंमत होत नव्हती. दरम्यान मिनलच्या लक्षातही काही बदल येऊ लागले. अविनाश पूर्वीसारखा तिच्याशी मनमोकळेपणाने बोलत नव्हता. मोबाईल सतत स्वतःजवळ ठेवत होता. सासरवाडीला जाण्याची त्याची वारंवार इच्छा होत होती. मिनलने एकदा त्याला विचारलं, तुम्ही हल्ली माझ्या आई वडिलांकडे इतक्या वेळा का जाता? अविनाशने विषय बदलला. काही काम असेल म्हणून जातो. तुला एवढं काय वाटतंय? मिनलने त्यावेळी जास्त प्रश्न विचारले नाहीत, पण तिच्या मनात संशयाची ठिणगी पडली होती. दुसरीकडे काशीनाथ यांच्याही मनात काहीतरी चुकीचं सुरू असल्याची भावना वाढत होती. त्यांना जाणवत होतं की अविनाश सासरवाडीला आला की वंदना त्याच्याशी वेगळ्या पद्धतीने वागत आहे. एके रात्री अविनाश पुन्हा सासरवाडीला आला. घरातील सर्वजण झोपले होते. मात्र काशीनाथ यांना झोप येत नव्हती. त्यांनी शांतपणे परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने त्यांना अविनाश आणि वंदना यांच्यातील संशयास्पद वर्तन दिसून आले. काशीनाथ यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्याच्यावर त्यांनी जावई म्हणून विश्वास ठेवला होता आणि ज्या पत्नीवर त्यांनी आयुष्यभर विश्वास ठेवला होता, त्या दोघांबद्दल त्यांच्या मनात निर्माण झालेला संशय आता सत्य असल्यासारखा वाटू लागला. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. मात्र घरात मोठा गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी त्या रात्री कोणालाही काही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी वंदनाला याबाबत विचारणा केली. वंदनाने मात्र उलट त्यांनाच गप्प राहण्यास सांगितले. घरची बदनामी होईल, मुलीचा संसार उद्ध्वस्त होईल, त्यामुळे हा विषय इथेच थांबवा, असं ती म्हणाली. काशीनाथ पूर्णपणे हादरले. त्यांना पत्नीच्या वागण्याचा रागही आला आणि मुलीच्या भवितव्याची काळजीही वाटू लागली. काही दिवसांनी ही गोष्ट मिनलच्या कानावर पोहोचली. सुरुवातीला तिला यावर विश्वासच बसला नाही. तिने अविनाशला थेट विचारलं, तुमचं आईसोबत काही चुकीचं चाललं आहे का? अविनाश काही क्षण शांत राहिला. मिनलच्या डोळ्यांत अश्रू होते. मला खरं सांगा, माझ्या आईबद्दल मला लोकांकडून ऐकायला का मिळतंय? अविनाशने सुरुवातीला सगळं नाकारलं. मात्र मिनलने त्याच्या मोबाईलमधील काही संशयास्पद संदेश पाहिले होते. तिच्या मनातील शंका आता आणखी वाढली. शेवटी दोघांमध्ये मोठा वाद झाला. मिनल म्हणाली, तुम्ही माझा विश्वास तोडला आहे. माझ्या आईवर मी विश्वास ठेवला आणि तुमच्यावरही. पण जर हे खरं असेल तर माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. अविनाशकडे तिच्या प्रश्नांची ठोस उत्तरं नव्हती. तो स्वतःही या परिस्थितीत अडकला होता. पण त्याने चूक मान्य करण्याऐवजी मिनलवरच राग काढायला सुरुवात केली. यामुळे मिनल आणखी दुखावली. ती आपल्या माहेरी गेली. तिला वाटलं की आईसमोर जाऊन सगळं स्पष्ट विचारावं. मिनलने वंदनाला विचारलं, आई, माझ्या संसारात असं का घडतंय? तुला माझी काळजी नाही का? वंदनाने मात्र या आरोपांना गंभीरपणे घेतलं नाही. तिने मुलीला शांत करण्याऐवजी तिला उलट सुनावलं, तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे. आमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये पडू नकोस. हे ऐकून मिनल पूर्णपणे खचली. तिला जाणवलं की ज्या व्यक्तीकडून तिला आधार मिळायला हवा होता, तीच व्यक्ती तिच्या अडचणीचं कारण बनली आहे. काशीनाथ मात्र आतून तुटत होते. त्यांना पत्नीच्या वागण्याचा राग होता,
पण मुलगी आणि नातवंडांचं भवितव्यही त्यांच्या डोळ्यासमोर होतं. दरम्यान अविनाश आणि मीनलमध्ये रोज वाद होऊ लागले. अविनाशला वंदनाशी असलेलं गुप्त नातं संपवायचं नव्हतं. मीनल मात्र आपल्या संसाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. ती म्हणायची, आपल्याला मुलं आहेत, आपण सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया. पण अविनाश तिचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. हळूहळू परिस्थिती गंभीर होत गेली. वंदनाही अविनाशशी संपर्कात राहून त्याला मीनलपासून दूर जाण्यासाठी प्रवृत्त करत होती. ती त्याला सांगत होती की मीनलमुळे त्यांच्या आयुष्यात सतत अडथळे निर्माण होत आहेत. अविनाशच्या मनातही चुकीचे विचार वाढू लागले. याच काळात मीनलने ठरवलं की ती गप्प बसणार नाही. तिने आपल्या वडिलांना सर्व काही सांगण्याचा निर्णय घेतला. काशीनाथ यांनी मुलीचं म्हणणं ऐकलं आणि त्यांना परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव झाली. ते म्हणाले, बाळा, तू घाबरू नकोस. चुकीचं काहीही घडू देऊ नको. आपण कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडवू. मीनलला थोडा आधार मिळाला. पण दुसरीकडे अविनाशच्या मनात वेगळंच काही सुरू होतं. वंदनाशी असलेल्या संपर्कामुळे तो वास्तवापासून दूर जात होता. त्याला वाटू लागलं की मीनल त्याच्या आयुष्यातील अडथळा आहे आणि हाच विचार पुढे एका भयंकर निर्णयात बदलला. एप्रिल 2025च्या एका दिवशी मीनल आणि अविनाशमध्ये पुन्हा मोठा वाद झाला. मीनल आपल्या हक्कासाठी प्रश्न विचारत होती. तुम्ही माझ्यासोबत असं का करत आहात? माझी काय चूक आहे? पण अविनाशचा राग वाढत गेला. घरातील वातावरण तणावपूर्ण झालं. शेजाऱ्यांना आवाज ऐकू येऊ नये म्हणून अविनाशने दरवाजा बंद केला. यानंतर घरात नेमकं काय घडलं याबाबत पोलिसांनी नंतर तपास केला. काही वेळाने घरात शांतता पसरली. मीनलला गंभीर इजा झाली होती. घटनेनंतर अविनाश घाबरला. त्याला समजलं की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने घटनास्थळावर वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही गुन्हा कितीही हुशारीने लपवण्याचा प्रयत्न केला तरी पुरावे मागे राहतात. काही तासांनी मीनलच्या मृत्यूची बातमी परिसरात पसरली. सुरुवातीला ही आत्महत्येची घटना असल्याचं सांगितलं जात होतं. पण पोलिसांना